आज आमचे मोठे बंधू भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान आणि ज्यांनी पार्टी आपल्या खांद्यावर पूर्ण ताकदीने समर्थपणे निष्कलंक सत्ता मिळेपर्यंत आणली। चिखली नगरीचे माजी नगराध्यक्ष आमचे मोठे बंधू सुरेश अप्पाजी फुगुत्रे आज यांचा जन्मदिवस आहे। त्यांच्याबद्दल जर थोडक्यात आणि कमी शब्दात जर सांगायचं म्हटलं तर अतिशय मनाचा निर्मळ, प्रामाणिक, पक्षाबद्दल निष्ठावान आणि सहकाऱ्यांच्या सेवेमध्ये अत्यंत जिद्दीने, आत्मीयतेने आणि मनाने सुखादुःखामध्ये धावणारा, सदैव जमिनीवर पाय ठेवणारा, हसतमुख 24 तास राहणारा आणि 24 तास पक्षासाठी काम करणारा असं व्यक्तिमत्व म्हणजे अप्पासाहेब फुगुत्रे। आज त्यांचा जन्मदिवस आहे। त्यांच्या हाताने समाजाची, पक्षाची आणि त्यांच्या मनात असलेल्या सर्व मित्रपरिवारांची सेवा निरंतर घडो ही अपेक्षा आज व्यक्त करतो आणि आमच्या सर्वांतर्फे अप्पाजीचं जीवन जे निष्कलंक आहे, प्रामाणिकतेने सर्वांची सेवा करणार आहे, त्यांचं जीवन आरोग्यदायी, फलदायी आणि सुंदर आणि सहज जावो अशी विनंती परमात्म्याला करतो आजच्या या शुभ प्रसंगी। आणि अजून एक विनंती त्यांना करतो की गेल्या 30 वर्षापासून आपण जे प्रामाणिकतेने निष्काम कर्मयोगानं लोकांची सेवा करत आहेत, त्या जनतेप्रती आपलं उत्तरदायित्व आहे। आपण त्या लोकांच्या सेवेमध्ये पुनश्च रुजू व्हावं आणि लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहे। भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता तो तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहेत। त्या कार्यकर्त्यासाठी आपण पुन्हा मैदानात यावे, त्यांच्या सुखादुःखाची काळजी घ्यावी आणि पक्षाला आणि समाजाला बुलंद पुढे न्यावे ही विनंती करतो। आज 73 वर्षात पदार्पण होताना के लाईव्हनं जो माझी मुलाखत घेतली की तुम्ही जनतेला काय म्हणाल, की मी या जनतेच्या आशीर्वादामुळेच माझी निरोगी काया, माझं 73 वर्षापर्यंत वाटचाल ही जनता जनार्दनाचा आणि गुरु महाराजांचा आणि देवाधिकांचा असा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, माझ्या घराण्याच्या पाठीशी आहे, म्हणून ही वाटचाल मी करू शकलो। जनतेचा आशीर्वाद, असं प्रेम हे सकाळपासून जवळजवळ 4 वाजेपासून फोन भेटी हे चालू आहेत। खरोखर अजूनही जनतेचा तोच ओघ आहे प्रेमाच्या वर्षावाचा आणि त्या सगळ्यांना जे इथे आले त्यांनाही धन्यवाद, जे फोनवरून बोलले त्यांनाही धन्यवाद, जे बाहेर गावी आहेत त्यांनाही धन्यवाद आणि खूप खूप जनतेला मी असंच या निमित्तानं सांगेन की असंच प्रेम राहू द्या आणि आम्हाला तुमच्या सेवेत ठेवा। जर आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात मी प्रधान सेवक आहे, तर आम्ही कोणी मोठे नाही, आम्ही तुम्ही सगळ्यांचे सेवक आहो हे या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सांगेल। के लाईव्ह नेहमी येऊन जे आमचं वाढदिवसाच्या वेळेस मुलाखत घेतात, के लाईव्ह हे कमी पिरियडमध्ये चांगलं चॅनल झालेलं आहे आणि केचा अनुभव हा मीडियामध्ये या के लाईव्ह मध्ये खूप मोलाचा आहे। गुजरातचे इलेक्शन होते त्यावेळेसही के लाईव्ह तिथे गेले, तिथूनही ज्या ज्या सीटा त्यांनी सांगितलं की आप्पाजी ही सीट निघणार आहे, ती सीट खरोखर तसेच रिझल्ट लागले। अभ्यासही चांगला आहे, म्हणून के लाईव्हलाही मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद। या ठिकाणी मी एवढी मुलाखत देऊन इथेच माझ्या शब्दाला विराम देतो। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजतायत आणि जनतेमधून अशी चर्चा आणि सूर येतोय की आपण पुढे यावं म्हणून। काय वाटतं आपल्याला याबद्दल? जनतेचं प्रेम आपल्यावर आहे की पुन्हा आप्पासाहेबांनी पुढे यावं? जनतेचं प्रेम आहे, आपणही सतत पक्षाच्या कामात आहोत। पक्षानेही 2014 मध्ये जबाबदारी टाकली, युती तुटलेली असताना सुद्धा जबाबदारी स्वीकारली। जर पक्षानं जर खासदारकीची जबाबदारी दिली तर पक्षानं जबाबदारी दिलेली ती पेलण्याची ताकद जनता जनार्दनामध्ये आहे आणि मी त्या गोष्टीला सक्षम आहे। जर पक्षानं दिलं तर ते काम करायला मी तयार आहे, नाही तर पक्षाच्या सोबत आहे।